Hello, welcome back to our YouTube channel. So friends, तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू MSc पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन्स इंटिग्रेटेड कोर्सेस यासाठी घेण्यात येणारी OEE ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम ही कधी असणार आहे, त्याचं शेड्यूल काय असेल, सिलेबस काय असेल, मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असेल, एक्झाम किती मार्क्सची असेल, निगेटिव्ह मार्किंग असेल का, या सर्व गोष्टीवर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तरी अकॉर्डिंग टू द सिलेबस आपण आपल्या स्ट्रीमचं जसं केमिस्ट्री झालं त्या स्ट्रीमशी रिलेटेड आपण सर्व पॉईंट्स हे क्लिअर करून त्यावर PYQ असेल, MCQ असेल हे सॉल्व करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि तुम्ही ही एक्झाम क्वालिफाईड व्हावं, जेणेकरून तुम्हाला सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे गणेश खिंड इथे तुम्हाला ॲडमिशन मिळेल. त्यासाठी आपण तुमच्याकडनं PYQ झाले, MCQ झाले सॉल्व करून घेऊयात. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू घेण्यात येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत, OEE असेल त्याचं शेड्यूल हे जून जुलै या मंथमध्ये लागेल. जसं लागेल तशी मी अपडेट ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्याआधी जे काही त्याचा सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत. सिलेबसनुसार आपण एक एक पॉईंट कव्हरही करणार आहोत. MCQ असेल, PYQ असेल, आपण त्या पॉईंटचे तेव्हाच क्लिअर करून घेणार आहोत. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू जी काही सेट एक्झाम घेण्यात येते त्याची ही लास्ट डेट ही 31 जानेवारी 2024 ही लास्ट डेट आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि लेट फी विदाऊट ती 10 फेब्रुवारी असेल. तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जर सेटला एलिजिबल असाल, म्हणजे MSc अपियर असाल, तर तुम्ही सेटचा फॉर्म भरू शकता. त्याची लास्ट डेट ही 31 जानेवारी 2024 आहे. तसंच आपल्या OEE एक्झामबद्दल बोलायचं झालं तर सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू ती घेण्यात येणारी OEE ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम फॉर ग्रॅज्युएटेड, पोस्ट ग्रॅज्युएटेड, सर्टिफाईड अँड डिप्लोमा कोर्सेस यांच्यासाठी ती जी एक्झाम घेण्यात येते या एक्झामबद्दलचा डिटेल सिलेबस आपण पुढे जाणून घेणार आहोत. तसंच मार्क डिस्ट्रीब्युशन सविस्तर माहिती ही आपण जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल.